श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आज आपण एक उपाय बघणार आहोत जेणेकरून आपल्या घरामध्ये हा उपाय केला तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुख शांती लाभणार आहे आणि मनातील जे वाईट विचार आहे ते दूर निघून जाण्यास आपल्याला मदत होणार आहे। तर काय तुम्हाला उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला दररोज नित्य नियमाने आपल्या किचनमध्ये संध्याकाळच्या वेळेमध्ये करायचा आहे। ज्यावेळेस तुमचे संध्याकाळचं जेवण वगैरे झालेलं असेल आणि आपण संध्याकाळी झोपताना आपलं किचन ओटा साफ करूनच झोपत असतो, गॅस वगैरे स्वच्छ करतो, भांडी वगैरे संध्याकाळीच घासत असतो। कारण आपल्याला माहिती आहे संध्याकाळच्या वेळेमध्ये लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते दिवे लावणीच्या वेळेस। आणि जर का संध्याकाळी आपण आपल्या किचन ओठ्यावरती असंच खरकट ठेवलं किंवा भांडी खरकटे असेल किंवा घरामध्ये खूप कचरा साचलेला एका कोपऱ्यात करून ठेवलेला असेल तर त्या घरामध्ये लक्ष्मी माता राहत नाही, तर ती निघून जाणती। त्यामुळे आपलं संध्याकाळी सुद्धा तुमचं जेवण वगैरे झालं तर किचन अगदी साफसफाई करून ठेवावे, खरकटे भांडे तसे ठेवू नये। आता आपल्याला एक उपाय कोणता करायचा आहे तर तो किचनमध्ये आपल्या गॅस जवळ करायचा आहे। तर हा उपाय का करायचा आहे आता तुम्हाला माहिती, ज्यावेळेस आपण स्वयंपाक बनवत असतो आणि पूजा वगैरे देखील करत असतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये वाईट विचार येत असतात। आता बघू स्वयंपाक करताना वाईट विचार आले तर आपण काय होतं की ते जे आपण अन्न बनवतो ना तर ते आपली वाईट जे विचार आहेत त्याचा प्रभाव त्या अन्नावर पडतो आणि ते अन्न आपण ग्रहण करतो। नंतर त्याच्याच त्या प्रभावाचा आपल्या बॉडीवरती प्रभाव पडून आपली जी सद्बुद्धी आहे ती वाईट मार्गाने सुद्धा जाऊ शकते। आता आपल्याला माहिती आहे की आपण जेवण बनवतो कधी कधी तारक मंत्र लावतो, कोणताही मंत्र श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील लावून आपण स्वयंपाक बनवत असतो। पण कधी काय होतं की सकाळी कधी घरामध्ये वादविवाद भांडणं वगैरे झाले तर आपल्या मनामध्ये इतके वाईट भयानक विचार चालू असतात की आपलं ते स्वयंपाकाकडे लक्ष सुद्धा नसतं, त्या विचारामध्ये आपण गुंतलेला असतो। त्यामुळे आपण कधी तारक मंत्र किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचं जप आणि कोणतं देवाचं गाणं वगैरे जरी आपण लावून ठेवलेलं असेल तरी पण त्या गाण्याकडे किंवा त्या मंत्राकडे आपले विचार म्हणजे मन जात नाही, आपलं ते वाईट विचारामध्येच मन गुंतलेलं असतं। आणि ते स्वयंपाक बनवताना आपण जे अपशब्द वगैरे आपल्या मनामध्ये किंवा ओठावरती सुद्धा येत असतात, बोलत असतो, तर आपण कधी कधी भांडण झालेलं असेल तर आपण बोलत बोलत देखील स्वयंपाक बनवत असतो। कधी आपण फोनवर बोलताना सुद्धा स्वयंपाक बनवत असतो। मग आपण बोलताना कधी कधी चांगले शब्द सुद्धा तोंडात येत नाहीत, अपशब्द सुद्धा बोलत असतो, त्याचाच प्रभाव आपल्या त्या स्वयंपाकावरती पडत असतो। आणि ते स्वयंपाक एक प्रकारचं प्रसाद न बनता ते आपल्या मनामध्ये वाईट विचार आणण्याचं प्रवृत्ती आणण्याचं एक जेवण बनवलेलं असतं। तर याच्यासाठी आपल्याला आपल्या मनामध्ये वाईट विचार येऊ नये आणि जरी आले तरी त्याचा प्रभाव आपल्या अन्नावरती पडू नये याच्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे। काय करायचं आहे तसं तर तुम्ही नित्य नियमाने आपण स्वयंपाक बनवत असताना तारक मंत्र नक्की लावा आणि त्याचा प्रभाव त्याचबरोबर गायत्री मंत्र लावा, जेणेकरून त्याचा प्रभाव आपल्या अन्नावरती पडेल आणि तो एक प्रसाद तयार होईल। तर उपाय काय करायचं आहे, संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस तुमचं किचन ओटा स्वच्छ केला जाईल तर तिथे आपल्याला एक पंती घ्यायची आहे, मातीचे जी आपण दिवाळीमध्ये लावतो ना तशी पंती घ्यायची आहे। भीमसेनी कापूर घ्यायचा आहे। आता भीमसेनी कापूरच का घ्यायचा तर भीमसेनी कापरामध्ये कारण घरातली जी काही नकारात्मक शक्ती आहे, ऊर्जा आहे, तीला जास्त खेचून घेण्याचं काम आणि शक्ती या भीमसेनी कापरामध्ये आहे। त्यामुळे आपल्याला 2 वड्या भीमसेनी, आता त्याला आकार नसतो त्यामुळे तुम्हाला थोडासा भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि 2 लवंगा घ्यायच्या आहेत। लवंगा तुटलेल्या घ्यायच्या नाहीत तर लवंगा फुलं असणाऱ्या 2 लवंगा घ्यायच्या आहेत। एक तमालपत्र घ्यायचं आहे आणि शुद्ध गाईचं तूप देखील थोडंसं घ्यायचं आहे आणि त्या पंतीमध्ये हे सगळं ठेवायचं आहे आणि प्रज्वलित करायचं आहे। आता ह्याचा धूर आपल्या किचन ओठ्यावरती सगळीकडे जाईल अशा प्रकारे आपल्याला करायचा आहे। जर का नित्य नियमाने तुम्ही हा उपाय तुम्ही दररोज केला तर नक्कीच जे काही तुम्ही अन्न बनवणार आहात किंवा जी काही तुमच्या किचनभोवती नकारात्मक शक्ती आहे ती दूर होण्यास तुम्हाला मदत होणार आहे आणि जे काही तुम्ही अन्न बनवणार आहे तो एक प्रसाद तयार होणार आहे। तर या प्रकारे अतिशय सोपा उपाय तुम्ही नक्की करा आणि त्याचा अनुभव देखील घ्या। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।